इस्रायलकडून आपल्याला क्रिटिकल टेक्नॉलॉजी मिळणार आहे, आधुनिक शस्त्रास्त्रे मिळणार आहेत आणि त्यामुळे अमेरिकेवर असणारं जे आपलं तंत्रज्ञानाचं अवलंबून होतं ते कमी होईल. म्हणून एकीकडे आपण हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्कला आपण सपोर्ट करतो आणि दुसरीकडे आपली इन्व्हेस्टमेंट इराणमध्ये चाबार पोस्ट जे आहे तिथे आपली इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे आणि गेली कितीतरी दशकं आपले भारत इराण संबंध अतिशय चांगले असल्या कारणाने सांस्कृतिक आणि लष्करी आणि इतर याच्यामध्ये इराणची भूमिका नेहमीच भारताच्या पाठीमागे असल्या कारणाने त्या ठिकाणी बॅलन्स मेंटेन करणं फार गरजेचं आहे आणि तशा पद्धतीची भूमिका भारत घेत आहे. परंतु भारताला मात्र अशी भूमिका घेऊन चालणार नाही, कारण आपण जर स्वतःला एक ज्याला म्हणतो ना त्याला मेजर पॉवरमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय, तिथे तुम्हाला काही भूमिका घ्याव्या लागतात. म्हणजे रशिया, चीन नंतर भारताची भूमिकेकडे जगाचं लक्ष आहे आणि जोपर्यंत हे तिन्ही देश आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत ह्या युद्धाचं कन्क्लुजन तसं होणार नाही.